अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास हा भेंडी पराठा। हो, तुम्ही बरोबर ऐकलेलं, भेंडी पराठा। तर रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वप्रथम मी घेतलंय गव्हाचं पीठ, त्यामध्ये थोडंसं टाकलंय आपलं हरभऱ्याचं पीठ म्हणजेच आपलं बेसन। त्यानंतर मी थोडे याच्यामध्ये घातला आहे हिरवी मिरची, हळद, जिरेपूड आणि धनेपूड। सोबतच आपली छान भेंडी स्वच्छ धुवून घेतली आणि एकदम बारीक चिरून घेतली बरं का। ती खूप बारीक चिरायची बरं का मंडळी। मग त्यामध्ये मी टाकलंय आपलं अद्रक, कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट, मग थोडा कांदा, थोडी कोथिंबीर आणि शेवटून मी टाकलंय आपलं कसुरी मेथी आणि मग थोडं तेल घालून हे पीठ हे छान मळून घेतलं। त्यामुळे पराठे लाटायला सोपी जातात। जर तुम्ही हे व्यवस्थित मळलं नाही ना तर मग पराठे लाटायला अवघड जातील बरं का। असं छान 5 ते 10 मिनिट एकजीव करून मस्त मळत राहायचं आणि मग थोडं हळूहळू पाणी घालून छान याचा गोळा तयार करून घ्यायचा। मी आधी थोडं पाणी घातलंय आणि मग थोडं पाणी घालून छान गोळा तयार करून घेतला। तुम्हाला आमचा कोथिंबीर मसाला पराठा फारच आवडला होता, मग म्हटलं चला आता ह्यांच्यासाठी आपली भेंडी पराठ्याची रेसिपी दाखवू यांना। खूप आवडणार तुम्हाला गाईज ही। आता तुम्ही बघू शकताय छान मी असा उंडा तयार करून घेतला आहे हा। थोडं तेल लावलं आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आहे। एवढ्या गोळ्याचे आपले 3 छोटे छोटे गोळे तयार झाले मंडळी। बघू शकता मी एवढ्या साईजचे गोळे केले आहेत। हा ना मला मंडळी ना सहसा असे कुठल्या गोष्टी मला जास्त आवडत नाही बरं का। मी खाण्याच्या मामल्यामध्ये खूप सिलेक्टिव्ह आहे आणि मला हा भेंडी पराठा खूप आवडलेला। तुम्ही एक वेळा अवश्य ट्राय करा गाईज। तुम्हाला हे ऐकायला फार विचित्र वाटत असेल भेंडी पराठा, पण इतका चविष्ट लागतो ना हा। आता तुम्ही बघू शकता मी छान लाटायला घेतले आहे। थोडं लाटलं मी पुरी एवढं, मग तेल लावून त्रिकोण करून छान पराठा लाटून घेतला। यानी चव खूप वेगळीच येते बरं का। आणि ह्यात हळद ऑप्शनल आहे बरं का। तुम्हाला टाकायची असली तर टाकायची आणि नाही टाकली तर काही फरक पडत नाही। हळद न टाकल्यामुळे काय होते ना, हा छान याला व्हाईट कलर येतो आणि भेंडी ग्रीन ग्रीन दिसतं, तर ते दिसायला ना खूपच सुंदर दिसतं बरं का। बघू शकता मी छान लाटून घेतलाय हा पराठा आणि छान मी तेलात भाजून घेतले आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही बटर मध्ये पण भाजू शकता। तुम्ही एक वेळा ना माझ्या सांगण्यावर अवश्य ट्राय करून बघा बरं। हा खूप चविष्ट लागेल हा तुम्ही भेंडीच्या भाजी सोबत पण खाऊ शकता किंवा दह्यासोबत पण खाऊ शकता। खूप छान लागतं हा, किंवा साधा तसा तेल मीठ घेऊन पण खाल्लं ना तर खूप छान लागतं। तुम्ही बघू शकता आता किती छान ब्राऊन कलर आलाय आपल्या पराठ्याला, म्हणजे छान भाजून झाला आहे एकदम खरपूस। असेच मी छान 3 पराठे लाटून घेतले आणि भाजून घेतले। तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल ना मंडळी, तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का। आम्हाला खूप खूप आवश्यकता आहे त्याची। आणि तुम्हाला काही आम्हाला सजेशन द्यायचे असतील ना तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। आम्ही नक्की लक्ष देणार त्याच्यावरती। थँक्यू।